नमस्कार मंडळी, मी कोकण चकोळी. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आता वाजलेत सकाळचे 3 आणि आपण चाललो आहे मासेमारीसाठी. तर डायरेक्ट जाऊ लोकेशनवर आणि तिथे गेल्यावर भेटू आणि समजेल नंतर तुम्हाला कोणत्या मासेमारीसाठी चाललो आहे. आज पहिल्यांदाच एक वेगळ्या मासेमारीसाठी चाललो आहे, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या. आपलं आजचं लोकेशन बघू शकताय. सकाळी एकदम पहाटे आलो आहे. फक्त 4च वाजलेत आज आणि आजचं लोकेशन बघू शकताय. तर बरोबर 5 वाजलेत आणि आत्ताच आपली जाळं टाकून झालीत. आज आपण खाडीमध्ये आलोय जालाना. उजेडला काय समजेल काय मावर लागते आज. अजून पूर्ण अंधारच आहे आणि जाळं घेतोय. या साईडला एक पालू आहे. पालू अजून अंधार आहे त्याच्यामुळे आपल्याला दाखवायला जमत नाही सारखा. हा एक पालू आला आणि बारीक मावर आहे पुढे अजून बराच. तर सारखा उजडल्यावर समजेल आपल्याला काय मावर आहे ते. बघा पालू. लवकरच झालं घ्यायला लागलीत कारण की ओटीचा पाणी पण लवकर खालती आलाय. सर्व ओटीचं पाणी खालती आलाय त्या साईडून. आणि बघा पालू एकदम मोठा नाही, बारीकच आहे. बघा एकदम मस्त आहे, एकदम जिवंत आहे. चला पटापट झालं घेऊ, उजेडताना दाखवतो नक्की काय मावरा भेटते आज. पालू आणि मावरा बघा का आलाय. शिंगाले वल्गनीची चिवणी सगळी. पटापट झालं अशी तवलून घेऊ आणि आपल्या किनाऱ्याला जाऊ सोडवायला. बघू शकता काय आला मावरा. देखा चिवणी बारीक करपाल. हे देखा मावरा कसला आहे. पटापट झालं घेऊ आणि जाऊ किनाऱ्याला. फक्त शिंगाले चालेल आपल्या जालात. सगळं चिवणी आले वल्गणीचा. एकाच चिवणीमध्ये अंडा आहे. आता जसं जसं पावसाला जवळ येते, मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत अंडे होतात चिवणीमध्ये तयार. हे बघा नुसतेच चिवणी. पटापट झालं घेऊ कारण की सोडवताना जाम प्रॉब्लेम होईल. जास्त नाही, 3 ते 4 वावर आहेत आपल्या आता. त्यात पण चिवणी लागेल कारण की ओटीचं पाणी पूर्ण खालती आलाय. त्याच्यामुळे जालन लागेल आपल्या आता चिवणी. बघा आपण आता आपल्या दुसऱ्या जालांजवळ चाललोय. खडकामध्ये टाकलेत. खास तांब आणि दुसरा हेकरू वगैरे येईल त्या जालात. तर बघू तिथे काय येते मावराज. तर जाल घ्यायला सुरुवात करतोय आणि पदरावरच बघा शिंगाली आली. एकदम खडकामध्ये आहे ती जाला. त्याच्यामुळे खाली अडकण्याचे पण चान्सेस आहेत आपली जाला. आणि बघा शिंगाली पहिलीच. आणि बघा ज्याच्यासाठी आलोय ते आलाय. एक तांब, फिंगर मार्क तांब आहे. जास्त करून असलेच येतील आपल्याला. ही जरा बारीक आहे, पुढे एखाद मोठे पण येईल. जे आपण सोलट मासेमारीसाठी जाळं वापरतो तीच आहेत जाळं ही सगळी. 2.5 बोटी ते 3 बोटी जाळं आहेत सर्व. तर याच्यात मच्छी आली तर जरा साईज मोठीच येईल.
तर बघू आपल्याला अजून काय येते मावरा. अजून भरपूर जालं घ्यायची बाकी. आणि पिवळी शिंगाली. बघू शकता परत या साईडला एक ढोमा आलाय. साईज बघा कसली आहे. पुढे अजून आपल्याला यायचे चान्सेस जास्त आहेत. आणि खाली पण दगडामध्ये जाल अडकते. आणि बघा चरबा. जेव्हा आपण खडकामध्ये जाल अडकतो तेव्हा आपल्याला असलीच मच्छी येते. हे बघा पुढे तांब आहे. बारीक आहेत तांबी. जेवढे पाहिजे तेवढे मोठे नाहीत. बारीक साईज आहे जरा. ज्या प्रकारे आपल्या जालांचा फासा आहे तसल्याच साईजचे तांबे येतात. सर्व मीडियम साईज आहे. अजून मोठे पण येऊ शकतात पण आले पाहिजे. एका चिंबोरा वगैरे आला तर काम होईल. बघा तांबीच तांबी नुसते. बघू शकता त्या साईडला पाणी नाही अजिबात. आणि जिथे जाल आहे आपला तिथे जमतेम 2 फूट पाणी असेल. 2 फूट पण नसेल, कमीच असेल. बघा पुढे जाल फाटलेला आहे तरी पण त्याच्या टोकावर तांब आहे. हे बघा या तांबीची साईज मस्त आहे जरा. आताशी फक्त आपलं एक जाल घेऊन झालं. अजून 3 जालं घ्यायची बाकी आहेत. आणि मच्छी मस्त येते आज. सकाळी 3 वाजता आलेलो. सारखा झोपलो पण नाही पण एकटाच आलोय आज. बघू शकताय सकाळी 3 वाजता. ओटीचा पाणी पूर्ण खाली गेला. आणि हा बघा चांद आला एक बारीक साईजचा. चांद मासा. हे बघा पुढे काहीतरी हाय पण तो गेला. खाली दगडामध्ये आपली सर्व जालं अडकलीत बहुतेक. हे बघा परत आला. पुढे पण एक तांब आहे आणि हातात ढोम आहे. अजून खाली टोटल 2 तांबे आहेत. फिंगर मार्क तांब. आणि असेच ढोमी पण मोठी येतात. एकदम खडकामधला मावरा आहे सगळं. जेव्हा पाणी वरती होता भरतीचा पाणी तेव्हा आपण जाल टाकलेला. आणि जसा जसा ओटीचा पाणी खाली येते तसं तसं आपल्या जाळाला मावरा लागते. आणि तसंच झालंय. सकाळी लवकर टाकली होती आणि आता वाजले जवळजवळ 7 वाजून गेलेत. 3 वाजता टाकलेली जाला. बघू शकते तांबी पण मस्त आहेत. जिवंत आहेत. अजून बहुतेक जिवंतच आहेत. एखाद मोठे आले तर आपला काम होईल. अजून बरीच जाल आहेत आपली घ्यायची. बघू शकता मस्त तांब. आपल्या जालात दगड पण जास्त येण्याचे चान्सेस आहेत पुढे. हे बघा दगड येतातच पण तांब बघा आता मोठे आले. अरे जमतेम गेले असते हातात पकडतो. हां असली साईज झाली तर आपला काम होईल. बघू शकता कसले साईज काढून दाखवतो. एकदम बिग साईज. याच्यापेक्षा पण मोठे येतात पण एवढे आले तर एकदम मस्त होईल. बघू शकता कसली साईज आहे. तांब मस्त साईजचे तांब. हे बघा आणि बारीक आपल्याला असल्या साईजचे कंटिन्यू येतात. जेव्हापासून जाल घेतो तेव्हापासून आपल्याला असले तांब येतात. हे बघा ढोमा. आपण असल्याच मावऱ्यासाठी आलेलो स्पेशल आज. सकाळी लवकर यायला लागलेला.
जेणेकरून भरतीचा पाणी वरती भेटेल आणि आपल्या जाळात मच्छी जास्ती लागेल म्हणून लवकर आलेलो. हे बघा तांब परत मोठे साईजचे आहे खाली. साईज बघा कसली आहे, एकदम मस्त. एकटा चालू आहे म्हणून थोडा लेट होते जाल घ्यायला, नाही तर एवढ्याला सर्व जालं घेऊन झाली असती. साईज पण मस्त आहे ढोम्यांची सर्व. हातात घेतल्यावर समजतच असेल साईज कसली भारी आहे ती. ही फक्त या खडकामध्येच मिळतात, अशी मिळत नाही कुठे जास्त करून. बारीक हेकरू आलाय, ग्रुपर बारीक आहे बघू शकते, जिवंत आहे. त्याला ठेवणार नाही, सोडून द्यावं पण, कारण की जाम बारीक आहे. आणि बघा एक पिवला सरगा आलाय, खडकातला सरगा होता. आणि या साईडला आहे तांब, मस्त आहे तांब पण. अजून आपली 2 जाळे घ्यायचे, 2 जाळे घेऊन झालेत. पटापट घेऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ. आपली खालची जाळं पण सोडवायचे, त्याचे चिवणे आपल्याला भरपूर लागलेत, वल्गन. आणि बघा ताम आणि दगड बघा किती येतात. दगड आल्यावर जाळं पण तशीच फाटतात आपली. सावकाश काढायला लागतात, हाताला लागला तरी हात कापण्याचे चान्सेस असतात. हे बघा तांब, पुढे पण तांब आहे एक. हे आपण आपल्या किनाऱ्यावर जाऊन सोडवू. बघा ढोम्याची साईज बघा. आणि तांब बघा कसलेले, या साईडला मोठी साईजची तांब, अजून एक मोठी तांब आणि हेकरू. सगळं चालत एका जवळ 3-4 तांबे आलेत आणि हेकरू. आणि हे बघा पालू, आणि या साईडला आलाय तो पालू आलाय. आणि हे बघा तांबी दगड सगळाच येते, त्याच्यामुळे आपण जाळं लागून घेत आहोत खानात सगळी. हे बघा तांबी पण बघा कसले आलेत लाईनशीर. तर शेवटचा जाल बाकी आहे आपला, डायरेक्ट किनाऱ्याला घेऊन जाऊ, जिथे आपली दुसरी पण होडी येईल, आपल्याला मच्छी सोडवायला पण मदत करतील. आणि तांब बघा कसलेली मोठी बिग साईज. आणि बघा पुढे बघा कसले आहे बिग, एकाच जवळ 2 आलेत मोठ्या साईजचे तांबी. समजतच असेल कसले मोठे साईजचे आहेत. चला पटापट घेऊ जाळं आणि जाऊ किनाऱ्याला. किनाऱ्याला गेल्यावर समजेल किती आहेत ते नक्की. हे बघा कंटिन्यू तांबे येतात आपल्याला, याच्यासाठीच आपण आज जाळं टाकलेली. फायनली आपली सर्व जाळं घेऊन होत आलीत. आणि बघा जिताडी आहे या साईडला एक, आणि तांब बघा कसली मोठी आहे. आणि बघा खाली अजून एक बिग साईज. या साईडला मस्त आलेत मोठे मोठे, पहिले सुरुवातीला बारीक आलेले आणि या साईडला बारीक मोठे सगळे मिक्स आलेत. हातात घेतल्यावर बघा कसली मोठी दिसते. हे बघा परत एका जवळ शिंगाली तांबी. हे बघा 2-3 तांबे एकदाच आणि शिंगाले त्यात. चला आता किनाऱ्याला गेल्यावर भेटू, जाळं घेऊन झालीत आपली. बघू शकता किनाऱ्याला पोहोचलो आणि तांबी सोडवायला गेली सुरुवात. हे बघा कसली साईज बघा कसली आहे, बिग साईज, एकदम मस्त साईजचे तांबी. या साईडला बघू शकता सोडवलेले तांबे एक साईडला आहेत. आणि मच्छी घ्यायला ग्राहक पण आलेत आपले इथे, कारण की आपल्या इथे डायरेक्ट फ्रेश मच्छी मिळते. कारण आपण जास्त दिवस काय मच्छी स्टोर करून ठेवत नाही, डायरेक्ट फ्रेश मच्छी आपण देत असतो. त्याच्यामुळे गिऱ्हाईक पण येतं डायरेक्ट मच्छी घ्यायला समुद्रावर. आणि बघा तांबी अजून बराच जाल सोडवायचा आहे आपला. ते बघा कसले मोठे आहेत, आपल्या जाळात दिसतच असेल कसले मोठे आहेत. आणि बघा डायरेक्ट ताजा मोहरा घेऊन जातात आपल्या इथून. हा बघा हेकरू, बघा तांबी जिताडी पालू सगळा खडकातला मावरा आहे. यो हेकरू आहे या साईडला. ती बघा परत तांब आहे आप्पांच्या हातात. आणि हे आपला सगळा मिक्स मावरा. अजून जाळात आपला भरपूर मावरा आहे. आणि या साईडला इचार कसली मोठी आहे बघा.
या साईडला मावरा पण आणलाय घरी. बहुतेक मावरा आपला मार्केटला गेला आणि या साईडून अर्धा मावरा पण घरी आणलाय उद्याच्यासाठी, कारण की उद्या हे मावरा मिळणार नाही आपल्याला, त्याच्यामुळे उद्यासाठी आपण स्टोर करून ठेवतोय. चला पटापट बर्फात टाकू. मस्त मावरा. हे बघा आता आंबे बर्फात मारायला गेले सुरुवात. सर्व एक लाईनमध्ये लावू आपण, जेणेकरून उद्यासाठी एकदम फ्रेश राहतील जसे ते तसे. जेव्हा आपण कशी पण मच्छी टाकून देतो बर्फात, त्याची चव पण कमी होते. त्याच्यामुळे एक लाईनमध्ये लावू आपण सगळा मावरा, जेणेकरून कस्टमरला पण एकदम फ्रेश मिळेल उद्या पण. तर मंडळी फायनली आपली सर्व मच्छी बर्फामध्ये स्टोअर करून वगैरे झाली. जवळजवळ 11 वाजलेत आपल्याला घरी येईपर्यंत. तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.